श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर मे महिन्यात एक सरडा दिसला तर हे एक काम करायलाच हवे. 7 जन्मांची गरिबी दूर होईल, छप्पर फाडले जाईल, पैशांचा वर्षाव होईल. मे महिना हा केवळ हवामान बदलण्याची वेळ नाही, तर आपले नशीब बदलण्याची वेळ देखील आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत की जर तुम्ही ते हलक्यात घेतले तर येणाऱ्या काळात तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आणि जर तुम्ही ते काळजीपूर्वक समजून घेतले तर तेच नशीब जे आज तुम्हाला आधार देत नाही ते तुमच्या पायांचे चुंबन घेण्यास सुरुवात करेल. म्हणूनच तुम्हाला या माहितीकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची गरज नाही, कारण ती साधी माहिती नाही. हजारो लोकांचे जीवन बदलून टाकणारे हे रहस्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर पहा. चॅनलची सदस्यता घ्या आणि टिप्पण्यांमध्ये जय महालक्ष्मी लिहा. त्यामुळे भक्तांनो, कधीही असा विचार केला आहे की ज्या सरड्याला तुम्ही घाबरता किंवा लगेच दूर नेण्याचा प्रयत्न करता तोच सरडा तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलांचे लक्षण असू शकतो. मे महिना हा एक असा काळ असतो जेव्हा उन्हाळा हळूहळू त्याच्या शिखरावर असतो. हा बदल केवळ हवामानातच नाही तर ऊर्जेमध्येही आहे. निसर्गातील प्रत्येक छोट्या प्राण्याची यावेळी वेगळ्या प्रकारची हालचाल असते. आणि जर या काळात तुमच्या घरात सरडा दिसला तर ती सामान्य घटना नाही, तो एक संकेत आहे. हे तुमच्यासाठी येणाऱ्या चांगल्या काळाचे लक्षण आहे. पण इथले लोक सर्वात मोठी चूक काय करतात तुम्हाला माहिती आहे का? सरडा दिसताच लोक एकतर घाबरतात किंवा मारण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचा पाठलाग करतात. आणि तोच क्षण असतो जेव्हा त्याचे नशीब त्यांच्या हातातून निसटून जाते. त्यामुळे भक्त लक्षपूर्वक ऐकतात. जर तुम्हाला मे महिन्यात तुमच्या घरात एक सरडा दिसला तर त्यावेळी तुमचे विचार, तुमचे शब्द आणि तुमचे वर्तन खूप महत्त्वाचे बनते. जर तुम्ही त्यावेळी घाबरला असाल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही येणारे पैसे हाताळू शकणार नाही. पैसे तुमच्याकडे येतील पण ते टिकणार नाही. जर तुम्ही त्याला दूर नेण्याचा प्रयत्न केला तर हे समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यातील संधी तुमच्या स्वतःच्या हातातून हिरावून घेत आहात. आणि जर तुम्ही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला तर हे सूचित करते की तुम्ही तुमचे स्वतःचे नशीब कमकुवत करत आहात. या छोट्याशा चुकीमुळे तुमच्या आयुष्यात मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भक्तांनी पहिला नियम मनात ठेवला पाहिजे. मे महिन्यात जेव्हा सरडा दिसतो तेव्हा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. बोलू नका किंवा प्रतिक्रिया देऊ नका. फक्त शांत राहा, जणू काहीही झाले नाही. आणि मनानेच देवाचे स्मरण केले पाहिजे. तुमचे नशीब बदलण्यास सुरुवात करणारी ही पहिली पायरी आहे. पण सध्या खरी गोष्ट अशी उरली आहे की बहुतेक लोकांना माहिती नसते आणि म्हणूनच त्यांना कधीही लाभ मिळत नाही. आता तुम्ही सरड्याला पाहताच, मग तो दिवस असो किंवा रात्र, तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची मूठ बंद करावी लागेल आणि हे लक्षात ठेवावे लागेल की सर्व गरिबी, सर्व दुःख, माझ्या आयुष्यातील सर्व वंचितता येथेच थांबली पाहिजे. ही भावना खूप महत्त्वाची आहे. शब्दांची गरज नाही, मंत्रांची गरज नाही, पण ते तुमच्या अंतःकरणात खरे असले पाहिजे. जर तुमची भावना कमकुवत असेल तर हा उपायही कमकुवत असेल. आणि जर तुमचा आत्मा बळकट असेल तर ही छोटीशी गोष्ट देखील चमत्कार करू शकते. यानंतर कोणालाही न सांगता तुम्हाला कोणतेही ढोंग न करता एक छोटेसे काम करावे लागेल जे तुमच्या नशिबाचा मार्ग बदलू शकते. जिथे तुमच्या घरात पाणी आहे, मटका किंवा कोणतीही भांडी आहे, तिथे तुम्हाला जावे लागेल आणि फक्त तिथे 2 मिनिटे उभे राहावे लागेल. आणि असे वाटेल की हे पाणी वाहत आहे, माझ्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धी वाहू लागते. आणि मग त्याच पाण्याचा एक छोटासा घोट प्यावा लागेल. तेवढेच काम आहे. परंतु भक्तांनी ते हलक्यात घेऊ नये, कारण मोठे बदल नेहमीच लहान नियमांपासून सुरू होतात. आता भक्तांनो, तुम्ही विचार करत असाल की इतके काम खरोखरच तुमचे जीवन बदलू शकते का? तर ऐका, दुसऱ्याच दिवशी तुम्ही श्रीमंत व्हाल. ही जादू नाही, ही एक प्रक्रिया आहे. तुमच्या जीवनात बदल सुरू झाला आहे याचे लक्षण आहे. ज्यांना ते समजते ते पुढे जातात आणि जे त्याकडे दुर्लक्ष करतात ते तिथे कायम राहतात.
भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ठरवेल की तुमचे नशीब खरोखर बदलेल की तुम्ही तिथेच राहाल. बऱ्याच लोकांना वाटते की हे पुरेसे आहे, पण ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. कारण खरा नियम आता सुरू होतो. म्हणून भक्त काळजीपूर्वक समजून घेतात की जर मे महिन्यात तुम्हाला एक सरडा दिसला, तर केवळ त्याचे स्वरूपच महत्त्वाचे नाही, तर ते तुम्हाला कोणत्या दिशेने दिसते ते त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक दिशेचे स्वतःचे वेगवेगळे चिन्ह असते आणि त्या आधारे तुमचे जीवन बदलते. जर तुम्हाला हे चिन्ह योग्यरित्या समजले असेल, तर तुमचे नशीब उघडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे भक्त सर्वप्रथम पूर्व दिशेबद्दल बोलतात. जर तुम्हाला मे महिन्यात तुमच्या घराच्या पूर्वेकडील भिंतींवर एक सरडा दिसला, तर ते एक मोठे लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात संपत्तीचा एक नवीन स्रोत उघडणार आहे. तुम्हाला अशी संधी मिळेल ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता. नवीन नोकरी, नवीन संपर्क किंवा असा मार्ग जो तुम्हाला थेट यशाकडे नेईल. पण भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात शिकलेली कोणतीही नकारात्मकता निरर्थक ठरेल. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात ठेवा. आता तुम्ही विचार करत असाल की कोणती गुप्त गोष्ट आहे ज्याशिवाय हा संपूर्ण उपाय अपूर्ण आहे. म्हणून भक्त ही महागडी गोष्ट नाही किंवा दुर्मिळ गोष्ट नाही, परंतु ती प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. परंतु लोक त्याची खरी शक्ती ओळखत नाहीत आणि ती साधी गोष्ट आहे. मिठाचे भक्त साधे मीठ, परंतु त्याच्या आतील शक्ती लपलेली असते, जी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता बाहेर काढू शकते आणि तुमचे नशीब सक्रिय करू शकते. लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी तुम्हाला मे महिन्यात सरडा दिसतो, त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटेसे गुप्त काम करावे लागेल आणि ते करताना तुम्हाला पूर्ण काळजी घ्यावी लागेल. मला सकाळी उठायचे आहे आणि माझ्या उजव्या हातात चिमूटभर मीठ घ्यावे लागेल आणि हे लक्षात ठेवावे लागेल की माझ्या आयुष्यातील सर्व गरिबी, सर्व कर्ज आणि सर्व प्रकारच्या वंचिततेचा अंत या मिठाने झाला पाहिजे. ही भावना खूप महत्त्वाची आहे, कारण खऱ्या भावनेशिवाय हा उपाय अपूर्ण राहील. यानंतर तुम्हाला ते मीठ तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस किंवा स्टोव्हजवळ ठेवावे लागेल आणि ते 24 तास तिथे राहू द्यावे लागेल. या काळात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की कोणीही त्या मिठाला स्पर्श करणार नाही आणि तुम्ही ते कोणालाही दाखवू नका. कारण या उपायाची सर्वात मोठी शक्ती त्याच्या गुप्ततेमध्ये लपलेली आहे. तुम्ही ते जितके जास्त लपवाल, तितकाच त्याचा परिणाम तुमच्या जीवनात दिसून येईल. आता 24 तासानंतर तुम्हाला ते मीठ काढून टाकावे लागेल आणि ते वाहत्या पाण्यात ओतावे लागेल. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ही अशी प्रक्रिया आहे जी तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जेचा मार्ग उघडते. परंतु या काळात तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी. जर तुम्हाला ते करताना शंका आली, तर त्याचा परिणाम कमकुवत होऊ शकतो. भक्त, आता येथे आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. जेव्हा तुम्ही हे उपाय करता, तेव्हा पुढचे 21 दिवस खूप महत्त्वाचे असतात. या 21 दिवसात तुम्हाला तुमच्या वर्तनाकडे आणि विचारांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात तुमचे खर्च वाढले तर घाबरून जाऊ नका, कारण हे पैशाचा ओघ सुरू असण्याचे लक्षण आहे. पैसे तुमच्याकडे परत येतात, पण जर तुम्ही घाबरलात किंवा नकारात्मक विचार करू लागले, तर तोच प्रवाह थांबू शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे. या 21 दिवसात जर कोणी गरजू तुमच्या दारात आले, तर त्यांना कधीही रिकामा हात देऊ नका. तुम्ही त्याला एक भाकरी, एक नाणे किंवा अगदी थोडेसे काहीतरी दिले तरी त्याला त्याशिवाय जाऊ देऊ नका, कारण तिथेच तुमचे विचार तुमचे भवितव्य ठरवतात. जे लोक भीतीमुळे देणे टाळतात, त्यांच्या जीवनात नेहमीच कमतरता असते, पण जे विश्वासाने थोडे देतात, त्यांचे आयुष्य अनेक पटीने परत येते. आता भक्तांना हे अंधविश्वास वाटत नाही, कारण ते जीवनाचे तत्व आहे. तो जे देतो
ते त्याला मिळते आणि जे तो रोखतो ते तो लपवून ठेवतो. जर तुम्हाला हा नियम समजला तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. आता एक शेवटचा इशारा काळजीपूर्वक ऐका. बरेच लोक हा संपूर्ण उपाय करूनही इतरांना सांगू लागतात, ढोंग करू लागतात आणि ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही या उपायाची गाठ फोडता तेव्हा त्याचा प्रभाव संपायला लागतो. त्यामुळे ते नेहमी गुप्त ठेवले पाहिजे. शांत राहा आणि कोणालाही सांगू नका. आणि आता शेवटी फक्त समजून घ्या की मेमध्ये एक सरळ देखावा एक साधी घटना नाही. हे एक लक्षण आहे, एक अशी संधी जी सर्वांना मिळत नाही. ही माहिती मिळाल्याने तुम्ही भाग्यवान आहात. पण आता तुम्ही ते स्वीकाराल की त्याकडे दुर्लक्ष कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही ते प्रामाणिकपणे केले तर येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात असे बदल होतील की लोक पाहून आश्चर्यचकित होतील आणि हे सर्व कसे घडले याबद्दल तुम्ही विचार कराल. म्हणूनच चिन्हे ओळखण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, त्यांना समजून घ्या आणि योग्य वेळी योग्य पावले उचला. कारण नशीब केवळ त्यांनाच अनुकूल असते जे ते ओळखतात. मित्रांनो, आपण बोलत आहोत सरड्याबद्दल, जो आपल्याला अनेकदा घरात दिसतो आणि आपण त्याला घाबरतो. पण खरंच हा सरडा फक्त एक साधा प्राणी आहे का, की तो आपल्या आयुष्यात येणाऱ्या बदलांचा एक संदेशवाहक आहे? आज आपण याचं गुपित जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मे महिना हा केवळ उष्णतेचा महिना नाही, तर तो ऊर्जेचा, परिवर्तनाचा आणि नशिबाच्या दार उघडण्याचा काळ असतो. या महिन्यात निसर्गामध्ये जे बदल घडतात ते आपल्या जीवनावरही परिणाम करतात. आणि अशा वेळी जर तुमच्या घरात सरडा दिसला तर तो एक साधा योगायोग नसतो. तो एक संकेत असतो, एक अशी खूण जी तुम्हाला सावध करते की काहीतरी मोठं घडणार आहे. पण प्रश्न असा आहे की आपण हा संकेत ओळखतो का, की आपण नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतो? मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण सरडा पाहिला की लगेच घाबरतो, त्याला हुसकावून लावतो किंवा मारण्याचा प्रयत्न करतो. पण हीच ती सर्वात मोठी चूक असते, जी आपल्याला आयुष्यभराची संधी गमवायला लावते. कारण ज्यावेळी तुम्ही सरड्याला नकारात्मकतेने पाहता त्याच वेळी तुम्ही येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला दूर ढकलता. म्हणूनच आजपासून हा नियम लक्षात ठेवा की सरडा दिसला तर घाबरायचं नाही, उलट शांत राहायचं, मनात देवाचं स्मरण करायचं आणि त्या क्षणाला स्वीकारायचं. कारण तो क्षण तुमच्या नशिबाचा टर्निंग पॉईंट असू शकतो. आता मित्रांनो, आपण पुढे एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जो फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा तुम्हाला सरडा दिसतो तेव्हा लगेच तुमचा उजवा हात मुठीत बंद करा आणि मनात ठामपणे असा विचार करा की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी, गरिबी आणि दुःख इथेच थांबत आहे आणि आता माझ्या जीवनात एक समृद्धी येणार आहे. हा विचार जितका प्रामाणिक असेल तितकाच त्याचा परिणाम शक्तिशाली असेल. यानंतर तुम्हाला शांतपणे पाण्याजवळ जायचे आहे. मग ते पिण्याचं पाणी असो किंवा माठ असो, आणि त्या पाण्याकडे बघत 2 मिनिटं मनात सकारात्मक विचार करायचा आहे की जसं हे पाणी वाहतंय तसं माझ्या आयुष्यात पैसा आणि यश वाहत आहे. आणि त्यानंतर त्या पाण्याचा एक छोटासा घोट घ्यायचा आहे. हा उपाय दिसायला छोटा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. मित्रांनो, आता आपण दिशांबद्दल बोलणार आहोत. कारण सरडा कोणत्या दिशेला दिसतो हे खूप महत्त्वाचं असतं. जर सरडा पूर्व दिशेला दिसला तर तो खूप शुभ संकेत असतो. तो नवीन संधी, नोकरी किंवा आर्थिक वाढीचा इशारा देतो. जर तो पश्चिमेला दिसला तर तो जुन्या समस्यांचा शेवट आणि नवीन सुरुवातीचा संकेत असतो. उत्तर दिशेला दिसला तर तो धनप्राप्ती आणि भाग्यवाढीचं चिन्ह असतं. तर दक्षिण दिशेला दिसला तर थोडं सावध राहण्याची गरज असते, कारण तो काही आव्हानांचा इशारा देतो. पण घाबरण्याची गरज नाही, कारण योग्य उपायांनी आपण त्या अडचणी टाळू शकतो. आता मित्रांनो, आपण त्या खास गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे मीठ. होय, साधं मीठ, पण त्यामध्ये जबरदस्त ऊर्जा असते जी नकारात्मकता दूर करते.
ज्या दिवशी तुम्हाला सरडा दिसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उजव्या हातात चिमूटभर मीठ घ्या आणि मनात असा संकल्प करा की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी या मिठासोबत नष्ट होत आहेत. यानंतर ते मीठ स्वयंपाकघरात गॅसजवळ ठेवा आणि 24 तास तसेच ठेवा. लक्षात ठेवा, कोणीही त्याला स्पर्श करू नये. 24 तासानंतर ते मीठ वाहत्या पाण्यात टाका. हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.